पत्रे बित्रे तोडून सगळी वाट लावून टाकले. गरीब माणूस डबल कसं बनवणार? कोण कदम? हा कदम आहे. हा कदम काय बोलला हा तुम्हाला? हा बोलला पैशाची मागणी, पैसे 50,000 रुपये पाहिजे म्हणून बोलला. बारीक मुलहान कसं राहायचं, थंडीचा महिना आहे. आता सगळे माणसं नगरपालिकेची येणार तर सगळ्याला किती वाटणार? या हा 50 मागतो, दुसरा मागणार, मग किती वाटणार? मी गरीब माणूस. ज्या दोघी सुना आहेत हे मुलांना घेऊन कुठं जायचं? थंडीचा महिना आहे. आता आमचंच कसं घर तोडलं, आजूबाजूचं कोणाचंच नाही तोडलं. तरी आमची नगरपालिकेचे माणसं कदम आणि आपला हा सुभाष येऊन भंडारी आपला पंढरी काय तो येऊन तोडतात. ते तिघांचे तोडले, 5-6 वेळा तोडले. नमस्कार, सत्यपरिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काश्मीर परिसरात असणारे प्रभाग कार्यालय क्रमांक 6 मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं चित्र आहे. मात्र या अनधिकृत बांधकामावर थातुरमातुर कारवाई होते, तर कधी धनदांडग्यांच्या बांधकामावर कारवाई न होता गरिबांच्या घरांवर कारवाई होत असल्याचं दृश्य आता दिसत आहे. गेल्या 2 दिवसांपासून प्रभाग कार्यालय क्रमांक 6 मध्ये एक व्यक्ती या ठिकाणी येत आहे आणि त्याचं घर तोडल्याची तक्रार देत आहे आणि पालिका अधिकाऱ्यांच्या काही कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तो काही गंभीर आरोप करत आहे. काय त्याचे नेमके आरोप आहेत, कुठे त्याचं घर आहे, नेमकं ते घर अधिकृत आहे की अनधिकृत आहे, हे सर्व त्या व्यक्तीकडून जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही इथे आज कशासाठी आला? मी आलेलो आहे, माझी रूम तोडल्या त्याच्यासाठी आलेलं आहे. मी जागा 2-3 वर्ष आधीच घेतलेली, पण गेले 1-2 वर्ष झाले रूम उभे केले, पण हे तोडले या लोकांनी. नगरपालिकेचे माणसं येऊन तोडले. मी 1950 सालापासून तिकडे राहणारा माणूस आहे आणि आमची तिकडे 5 पिढ्या झाली, तरी हे लोक येऊन रूम तोडतात, सगळं काय करतात. आणि आम्ही टॅक्स पावती काढले, पेपर सगळे बनवले. आदिवासी जागा आदिवासी घेऊनच ठेकत राहायला. आम्ही आदिवासी जागा घेतलेली आहे, दुसऱ्याची जागा नाही घेतली, आदिवासीची जागा घेतली आणि त्याचे आम्ही पैसे पूर्ण पण दिलेले आहेत. ते पण चेक पेमेंटने देऊन आमची जागा आम्ही आदिवासीची घेतलेली आहे. तरी आमची नगरपालिकेचे माणसं कदम आणि आपला हा सुभाष येऊन भंडारी आपला पंढरी काय तो येऊन तोडतात. ते तिघांचे तोडले, 5-6 वेळा तोडले आणि आमच्या आपल्या जागेचे सगळे पत्रे बित्रे तोडून सगळी वाट लावून टाकले. गरीब माणूस डबल कसं बनवणार? कोण कदम? हा कदम आहे. हा कदम काय बोलला हा तुम्हाला? हा बोलला पैशाची मागणी, पैसे 50,000 रुपये पाहिजे म्हणून बोलला. हा येणार आता येऊन काहीतरी झाले. मला ही मागणी त्यांनी कधी केली? हा इथे कशासाठी आले होते? हे तोडण्यासाठी आले आणि पैशाची मागणी करतात. पैसे नाही दिले तर तोडणार, मग तो तोडून तिकडून आला. म्हणजे यांनी पैशाची मागणी केली, तुम्ही त्यांना पैसे दिले नाही म्हणून त्यांनी तोडलं. हा पैसे नाही दिले म्हणून तोडले. आता सगळे माणसं नगरपालिकेची येणार तर सगळ्याला किती वाटणार? या हा 50 मागतो, दुसरा मागणार, मग किती वाटणार? मी गरीब माणूस 1950 सालापासून राहतो. माझी 5 मुलं आहेत, 5 मुलांसाठी रूम पाहिजे ना. तुमचे आदिवासी मंत्री विवेक पंडित, तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहेत का? जाणार ना त्यांच्याकडे, विवेक पंडितकडे जाणारच आम्ही. जसं तुम्ही म्हणाले की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे वाटले, तर हे याच्याबाबत तुमच्याकडे काय पुरावा आहे? पैसे तुम्ही त्यांना दिले याचा काय पुरावा आहे? तिकडचे माणसं आहेत ना, त्यांनी ज्याने दिले पैसे येतो. हा पुराव्याला माणसं आहे, पैसे दिले तो. पैसे दिलेले डबल पैसे मागतात. पुराव्याला माणसं आहेत, दुसऱ्याच्या समोर पैसे दिलेले, दुसऱ्याच्या याच्याने वाटतात पैसे. तुम्ही चौकीमध्ये जाणार का त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला? जाणार ना, चौकीत जाऊन गुन्हा दाखल करणार, त्यांना बोलवणार ना, त्यांना बोलवून गुन्हा दाखल करणार. कारण पैसे वाटले, 2 जण होते ना माझ्या जोडीला. तुम्ही तुमच्या घरासाठी आतापर्यंत किती पैसे दिले? आमच्या घरासाठी आता आमचं भरपूर गेले, 15-20 लाख रुपये तर गेले वाटून. जाग्याचे ते मग गेले 20 लाख रुपये गेलेत, तरी अजून पैसे मागतात. मग आम्ही पैसे कुठनं देणार? 15-20 लाख रुपये तर गेले, याला वाट त्याला वाट सगळ्याला पैसे दिलेले. दिलेल्या माणसाला पण उभा करणार मी. तिथले येणारेच माणसांनी पैसे वाटलेले आहेत, त्याचं इकडे चालतंय सगळं. त्याचे 2 माणसं आहे. आता तुम्ही जे घर बांधलं होतं त्यासाठी तुम्ही महानगरपालिकेची परवानगी घेतली होती का? परवानगी नाही घेतली, त्यांनी काढली होती. तो सामनेवाला आहे ना, त्यांनी काढून दिलेली. तो बोलते मी सगळं बघतो. आता ज्या व्यक्तीने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या
काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप घेतले आहेत. तसेच त्यांनी पैशाची मागणी केल्याचा देखील आरोप केला आहे. तसेच या व्यक्तीचं घर आता ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी मी आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता ही पालिकेने कारवाई केलेली आहे काही दिवसांपूर्वीच. आणि इथूनच जवळ वनविभाग आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे आणि आत्ताच्या घडीला म्हणजे आत्ताच्या या ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या थंडीच्या प्रमाणात पालिकेने जी कारवाई केली आहे त्यानंतर या परिवाराची काय अवस्था आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. दादा, काय सांगाल, ज्याप्रमाणे तुम्ही आरोप केले पालिकेच्या अधिकाऱ्यावर त्यानंतर तुमच्यावर कारवाई झाली, तुमचे परिवार या ठिकाणी बरोबर आहे, तर कशा प्रकारच्या समस्या तुम्हाला भेडसावत आहेत? या आम्ही आता ही जागा आदिवासीची विकत घेतलेली आहे आणि आम्ही याचं टॅक्स पावती काढलेली आहे आणि पेपर पण रजिस्टर केलेले आहे, तरी सुद्धा तोडले नाही. त्यांनी मागणी केलेली आहे 50,000 रुपये पाहिजे म्हणून. तर आम्ही आदिवासी लोक पैसे कुठनं देणार आहे लोक? मग आमचं तोडलं, बाकीच्यांचं का नाही तोडलं? आता गेल्या काही दिवसांपासून थंडीचं प्रमाण हो, वाढलंय. थंडीचा अशा भरपूर- थंडीमध्ये तुम्ही तुमच्या परिवारासोबत हे बघ ना, कसं लहान लहान राहताय? मुलं आहेत, काय काय आहे बघा ना. ही लहान लहान मुलं आहे, सगळंच आहेत. आम्ही कसे राहणार आहेत? सगळं तोडून टाकलं या लोकांनी. 1950 सालापासून आम्ही राहतो इथं आणि आम्ही आदिवासी आहे. आदिवासी हिंदू वारली जातीचे आहे आणि बाकीच्यांचं सगळ्यांचं आहे ते त्यांचं नाही केलं ना, माझ्यावरतीच का कारवाई केली? याबाबत तुम्ही नगरपालिकेमध्ये रीतसर तक्रार केली आहे का, की ज्याप्रमाणे फक्त तुमच्याच घरावर कारवाई झाली आहे, इतर या ठिकाणी आजूबाजूला इतरही घरे आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही झाली? आम्ही अर्ज दिलेला आहे, सगळं केलंय आम्ही, पण आमच्यावरतीच कारवाई केली आहे लोकांनी. अर्ज टाकलाय आम्ही, सगळं लिहून टिपून टाकलेलं आहे, पण आमच्यावरतीच कारवाई केली. तुमच्या घरावर काय म्हणून कारवाई करण्यात काय आली? माहिती नाही कसं काय केलं ते. त्यांना विचारलं, त्यांनी काही सांगितलंच नाही कशाबद्दल केलं ते. तुमच्या आजूबाजूला जी घरे आहेत, इतर घरे आहेत, त्यांच्यावर कारवाई का नाही झाली? काय माहिती, आम्ही त्यांना विचारलं पण त्यांनी काही सांगितलंच नाही. तो बोलते त्यांचं विसरायचं आणि तुझं बघ बोलला तो, असं बोललंय ते. एकूण किती रुपयांची मागणी तुमच्याकडून करण्यात आली? 50,000 रुपयाची. बारीक मुलहान कसं राहायचं, थंडीचा महिना आहे. आणि नगरपालिका तोडून गेले. नगरपालिका तोडून गेले, कसे राहायचं, बारीक बारीक पोराहान. ज्या दोघी सुना आहान, हे मुलांना घेऊन कुठं जायचं, थंडीचा महिना आहे. आता आमचंच कसं घर तोडलं, आजूबाजूचं कोणाचंच नाही तोडलं ना, आमचंच खाली तोडलं. जसं की आपण पाहिलं, किसन लाबडे या व्यक्तीने पालिका अधिकाऱ्यांवर आणि काही कर्मचाऱ्यांवर पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालय क्रमांक 6 मध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण की या ठिकाणी अनधिकृत बांधकामाला ज्या प्रकारे कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होते याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं. मात्र या सर्व आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची चौकशी मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी